श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते। चतुर्थीचं व्रत हे भगवान शंकर, माता पार्वती यांचे पुत्र गणपती बाप्पांना समर्पित आहे। तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही विकट संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते। चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटाचा नाश होतो, अशी धार्मिक मान्यता आहे। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 27 एप्रिलला सकाळी 8:17 पासून ते 28 एप्रिल सकाळी 8:21 पर्यंत आहे। चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ्य देऊन पूर्ण होतं, म्हणून संकष्ट चतुर्थीचं व्रत हे 27 एप्रिलला करायचं आहे। पंचांगानुसार विकट संकष्ट चतुर्थीला परीघ योग आणि ज्येष्ठ नक्षत्राचा शुभ योग आहे, त्यामुळे या व्रताला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। परीघ योग 27 एप्रिलला सकाळपासून 28 एप्रिलला पहाटे 3:24 पर्यंत असणार आहे, तर ज्येष्ठ नक्षत्र सकाळी सुरू होऊन 28 एप्रिलला पहाटे 4:28 पर्यंत असणार आहे। विकट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री 10:23 चंद्रोदय असणार आहे। श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा। त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा। त्यानंतर देवारातील गणपती बाप्पांची दुर्वा आणि मोदक अर्पण करून पूजा करावी। देशी तुपाचा दिवा लावून आरती करावी। गणेश चालिसाचं पठण करावं। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे या दिवशी काही विशेष सेवा व उपाय केल्यामुळे गणपती बाप्पांची कृपादृष्टी, आशीर्वाद आपल्याला लागत असतात। तसेच एक उपाय आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। उद्या आलेल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला घरात एका झाडाचं पान आणायचं आहे आणि या पानाचा एक उपाय तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल, असा हा उपाय आहे। हा उपाय आपल्याला कसा करायचा, कुठे करायचा आहे, नंतर या पानाचं काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा, ज्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे एका झाडाचं पान घरी आणायचं आहे। ते का आणायचं आहे तर तुमचं खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल, म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची हवी तशी साथ मिळत नसेल, तर अशा वेळेस उपाय केले तर त्याची तुम्हाला शुभ परिणाम जाणवतात। तुमची जर एखादी नोकरी प्राप्तीची इच्छा असू शकते, मुलांच्या प्रगतीसाठी असू शकते, किंवा तुमच्या घराचं स्वप्न खूप दिवसापासूनचं आहे, घर होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत नसेल, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। सोबत घरामध्ये जर खूप आर्थिक समस्या असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, पैशाची सतत चंचल राहत असेल, महिना अखेरीस त्यामुळे तुम्हाला काटकसर करावी लागत असेल, कर्जबाजारी होत असाल, कर्जमुक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। त्यामुळे देवी लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद लागतात आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि आर्थिक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होते। आणि त्यासोबतच जर घरांवर वारंवार संकट येत असतील, वेळोवेळी अशी संकटे येतील, ते दूर व्हावेत यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत तर आहेतच, पण त्यासोबत ते विघ्नहर्ता देखील आहेत। त्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकटे दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे, कारण की या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतात। त्यामुळे कोणतीही सेवा किंवा उपाय तुम्ही कराल तर त्या सेवेमुळे सुद्धा गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात आणि तुमची इच्छापूर्ती होते। वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहे ज्यामध्ये दैवी शक्ती असते आणि ही झाडं आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं। या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभतात, कारण की ही जी झाडं आहे ती देवी देवतांना देखील अत्यंत प्रिय असतात। गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असे हे झाड आहे, तर ते झाड म्हणजे जास्वंदीचं झाड। या झाडाचं पानच काय तर फूल देखील आपल्या गणपती बाप्पा
बाप्पांना अतिशय प्रिय आहे। जास्वंदीचं झाड, जास्वंदीचं फूल बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जास्वंदीच्या झाडाचं हे पान आपल्याला घरी आणायचं आहे। बघा, हे शेजारच्यांचं असलं तरी देखील चालेल, तुमच्या घरातलं झाडाचं पान असेल तरी देखील चालेल। झाडाचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे। बघा, जास्वंदामध्ये पण बरेच प्रकार असतात, पांढरा असतो, गुलाबी रंगाचे झाडे असतात, फुले असतात, परंतु तुम्हाला जे लाल रंगाचं जास्वंदीचं झाड आहे त्या झाडाचंच पान आणायचं आहे, कारण की गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल आपण अर्पण करत असतो, त्यासाठी लाल फुलावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हे पान घरात आणल्यानंतर ते चांगलं पाहून आणायचं आहे। किडलेलं फाटलेलं पान आपल्याला या उपायासाठी चालणार नाही। आता हे पान आणल्यानंतर सगळ्यात आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थी असल्याने सगळ्यात आधी बाप्पाची देवपूजा करायची आहे, बाप्पांची मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायचे, नैवेद्य अर्पण करायचे, आरती देखील करायची आहे। नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। बाप्पांच्या समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्यासाठी एक आसन घ्या, उभं राहून हा उपाय आपल्याला करायचा नाही, आसनावरती बसायचं आहे। थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकाला थोडं पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची एक पेस्ट करायची आहे। आणि हे जे पान आपण घेतलेलं आहे त्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे। जो पानाचा गुळगुळीत भाग आहे त्या साईडला आपल्याला इच्छा लिहायची आहे। मग तुमची इच्छा कोणतीही असो, नोकरी प्राप्तीसाठी असो किंवा स्वप्नपूर्तीसाठी असो किंवा आर्थिक धनप्राप्तीसाठी असो, लक्ष्मी प्राप्तीसाठी असो, कर्जमुक्तीसाठी असो, अशी कोणतीही इच्छा तुम्ही या पानावरती लिहू शकता। लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। तर ह्याचे जे पानाचे देठ आहे तर ते बाप्पांकडे करायचे, अशा प्रकारे आपल्याला पान घ्यायचं आहे, त्या तांदळावरती ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला दुर्वाची जुडी घ्यायची, तर 3 दलाची एक दुर्वा, अशा 21 दुर्वाच्या जुडी तुम्हाला तयार करायची आहे, ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे। त्यानंतर तुम्हाला दुर्वावरती एक सेवा करायची आहे, तुम्हाला 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करत असताना शेवटच्या वेळी फलश्रुतीसह अथर्वशीर्ष पठण करायचं आहे। त्यानंतर एकदा आपल्याला गणपती स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे। त्यानंतर आपण जास्वंदावरती जी आपली इच्छा लिहिलेली होतं ते पान घ्यायचं, त्या पानावरती दुर्वाची जुडी ठेवायची आहे आणि त्याचं देठ बाप्पांकडे असावेत, अशा प्रकारे ते ठेवायचे आहे। तर हे किती उशीर ठेवायचं आहे, तर तुम्ही दिवसभर ठेवायचं आहे, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, तर जे पान आहे तर ते पान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याखाली ठेवलेल्या अक्षता आहेत त्यातले 7 तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे। त्या पानाला आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने दुर्वासहित त्या 7 अख्ख्या तांदळासहित बांधून घ्यायचे। त्यानंतर हे पान घेऊन जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं। 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हे पान घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, त्यांच्या कपाळी तुम्हाला हे पान लावायचं, त्यानंतर तुमच्या कपाळी लावायचं आणि ते पान बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे। तर उद्या आलेल्या संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता, त्यामुळे तुमची कठीणातील कठीण देखील इच्छा पूर्ण होईल अशी मान्यता आहे।